कल्याणात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 25 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक फार्मासिटी दिवस संपन्न झाला। हा जागतिक फार्मासिटी दिवस साजरा करण्यासाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आणि कल्याण ग्रामीणमधून अनेक फार्मासिस्ट या कार्यक्रमाला उपस्थित होते। औषध दुकानदार संघटनेचे अनेक दुकानदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। 25 सप्टेंबर हा दिवस जगभरामध्ये गेली अनेक वर्ष एका थीमला अनुसरून फार्मासिटीचे आरोग्य व्यवस्थेचे महत्त्वाचे स्थान आहे। समाजाला शासन आणि प्रशासन कार्यकर्त्यांना आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांना अधोरेखित करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो। या फार्मसी दिवसाची थीम हेल्थ थिंक म्हणजेच आपल्या औषधे आरोग्यविषयक कोणत्याही शंका समस्यांकरिता फार्मासिस्ट हा एक सुलभ आणि पहिला पर्याय म्हणून आठवावा अशा आशयाची होती। फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या वर्तमानपत्रातील लेखातून रुग्ण जागृत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नितीन मणियार, फार्माको रिझल्टचे तज्ज्ञ प्राध्यापक मकरंद एकतापुरे, ठाणे जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, अनेक फार्मासिस्ट, सुमारे 200हून अधिक परिसरातील फार्मसीच्या हजेरी हा दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात फार्मासिस्टची शपथ घेऊन करण्यात आली। पेशंटमध्ये औषधाच्या काही ॲडव्हान्स ड्रग्स रिॲक्शन दिसून आल्या तर त्यांची नोंद सरकारच्या पोर्टलवर कशी करावी, तसेच पेशंट देखील कसे करावे आणि याचे मार्गदर्शन प्राध्यापक मकरंद यांनी केले। सिम्स व मिन्स या जगप्रसिद्ध औषध व विषयक माहितीच्या पोर्टलचे प्रात्यक्षिक येथे देण्यात आले, ज्या अन्वये औषधे दुकानांमध्ये फार्मसी हा उत्तम पूर्ण समुपदेशन करू शकेल। मंजिरी मॅडम गरज यांनी जगभरातील विविध प्रगत देशांमध्ये सुरू असलेल्या स्टेशन स्पेसिफिक केअर फार्मसी व आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेले आणि जगभर मान्यता मिळालेले फार्मसीचे प्राथमिक आरोग्य व्यवस्थेतील कणा असल्याचे नमूद केले। सध्याच्या आभासी आणि AIच्या दुनियेत फार्मसीचा प्रत्यक्ष मानवी संवाद गुणांची केलेल्या वाढत्या लाभ यांचे महत्त्व त्यांनी पटवून सांगितले। अप्पा शिंदे यांनी सध्या मार्केटमध्ये सुरू असलेल्या डिस्काउंटच्या युद्धात होऊ पाहत असलेला डुप्लिकेट किंवा नकली औषधांचा सुसवाट यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलण्याचे आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातील कौशल्य व्यापाऱ्यांनी औषधावरील कमी केलेल्या GSTचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकरिता कटिबद्ध असल्याचे अप्पांनी या प्रसंगी सांगितले। तसेच नागरिकांची शक्तीप्रमाणे सुमारे 3 वर्षापूर्वी त्यांनी दिलेला नारा म्हणजे महिला फार्मासिस्टने ग्राहकांची आईची आई हो याची देखील आठवण करून दिली। म्हणजे घरातील स्त्रीच्या आरोग्याच्या औषधांची हिमोग्लोबिन, कॅल्शियम डेफिशियन्सी सारख्या चाचण्या करून आईच्या भूमिकेतून ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांची काळजी घ्या असे आपण या प्रसंगी फार्मासिस्टना पुन्हा आवाहन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहवालानुसार आपण ग्राहकांची स्वदेशी आणि आपल्या लोकल विश्वासू केमिस्ट फार्मसी हाच पर्याय निवडावा असे आवाहन सुचवले। या प्रसंगी कल्याण शहरातील अनेक फार्मसीचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या आयोजनात कल्याण केमिस्ट असोसिएशनच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत दिसून आली। फार्मसी डे आहे। मी सर्वप्रथम ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशन ऑफ ठाणे जिल्ह्यातर्फे सर्व औषधीमध्ये काम करणाऱ्या, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व फार्मसिस्टला या वर्ल्ड फार्मसी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज जो कल्याणमध्ये फार्मसी डे आपण साजरा करतोय, यामध्ये आम्ही सर्व फार्मसिस्टला सांगितलं आहे की आता आपले जे रुग्ण आपल्याकडे येतात त्यांना औषधीबद्दल, रोगांच्याबद्दल माहिती देणं, त्यांना औषधी कुठे ठेवायची, कशी ठेवायची, ते कसे डोस घ्यायचे आणि ह्या औषधांचे फायदे काय, तोटे काय, ही माहिती कंझ्युमरकडे देणं गरजेचं आहे। दुसरी, आज कल्याण केमिस्टतर्फे आम्ही सर्व डॉक्टर मंडळी जे आहेत त्यांच्या
ऑर्गनायझेशनला आम्ही पत्र दिले. त्याच्यामध्ये आमचं सर्व केमिस्ट बंधूंचं हे म्हणणं आहे की डॉक्टरने पेशंटला चेक करावं, ती औषधं लिहून द्यावी आणि कुठल्याही प्रकारे औषधीचा व्यवसाय करू नये, जास्त प्रमाणामध्ये औषधी ठेवू नये. ते डॉक्टर पण एक प्रोफेशन आहे, आम्ही फार्मसिस्ट पण एक प्रोफेशन आहे. प्रत्येक जणांनी आपण एकमेकाच्या प्रोफेशनवरती आक्रमण करू नये. डॉक्टर मंडळींनी चांगलं काम जे डिसीज करतायत ते डिसीज मॅनेजमेंटचं जे काम चांगलं करतायत, ते रुग्णांना तपासणीचं काम चांगलं करतायत, ते त्यांनी करावं. आणि औषधं सगळ्या माहितीसकट कंझ्युमरला एज्युकेशन देण्याचं काम आम्हाला फार्मसिस्टला कडे सोडून द्यावं. आणि सर्व लोकांना माझी विनंती आहे की आज ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन वरती औषधं येतात. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला 10%, 20%, 25% असे टक्केवारी सवलत देतात. तर हे कधी त्यांनी लक्षात ठेवा की सोनं 1,10,000 तोळ्या रुपयांनी विकलं जातं. ते स्वस्त्यामध्ये 50,000ला किंवा 40,000ला सोनं खरं मिळत नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये जे काही स्पुरियस सबस्टँडर्ड नकली औषधाचा धंदा होतो, हे ऑनलाईनमधली मंडळी हे अशा प्रकारच्या औषधं तुम्हाला द्याल. आपलं जीव आपलं जगणं किंवा आपलं आयुष्य हे अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याला टक्क्यामध्ये मोजू नका. चांगली औषधं किंवा त्याची प्रॉपर ठेवण केलेली औषधं, क्वालिटी मेडिसिन ही तुम्ही आपल्या जवळच्या केमिस्टकडनंच विकत घ्या, असं प्रकारचं आव्हान आम्ही देतो. आणि या वर्ल्ड फार्मासिस्ट दिनानिमित्त सर्व रुग्णांना, डॉक्टरांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. गुड.